नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी मसाला भेंडी फ्राय करून दाखवणार आहे। यासाठी मी अर्धा किलो भेंडी धुवून कोरडी करून घेतलेली आहे। आता मी ती कट करून घेणार आहे। साधारण नॉर्मल साईजमध्येच मी ती कट करून घेत आहे। तर या साईजमध्ये मी ती कट करून घेतलेली आहे। बाकीची भेंडीसुद्धा मी अशीच कट करून घेणार आहे। भेंडी कट करून घेतलेली आहे। आता मी कढई घेतलेली आहे, ती लो फ्लेमवर ठेवलेली आहे। या ठिकाणी मी 4 चमचे तेल घालत आहे। 1 चमचा मोहरी मी यामध्ये घालत आहे। मोहरी फुटल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा जिरे घालत आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये मी घालणार आहे। त्याच्यानंतर थोडा कढीपत्ता मी यामध्ये घालत आहे आणि हे चांगलं परतून घेत आहे। परतून घेतल्यानंतर बारीक कट केलेली जी भेंडी आहे ती मी यामध्ये घालत आहे। आता हे पुन्हा एकदा मी परतून घेणार आहे। तर साधारण एक 12 मिनिटं मी ही भेंडी अशीच लो फ्लेमवर गॅसवर ठेवणार आहे आणि ती अधूनमधून हलवत राहणार आहे। तोपर्यंत मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यातून शेंगदाण्याचा कूट करून घेत आहे। यासाठी मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। या ठिकाणी 2 चमचे खोबऱ्याचा कीस मी तव्यावरच परतून घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी या मिक्सरमध्ये ॲड करत आहे। यामध्ये 7 पाकळ्या लसूण, अद्रक आणि थोडी कोथिंबीर घालत आहे। याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालत आहे। अर्धा चमचा हळद यामध्ये मी घालत आहे। सोबतच 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला सुद्धा यामध्ये मी घालत आहे। या ठिकाणी हे सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर मी अशा प्रकारे हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। भेंडीला मधून हलवतच राहायचं आहे, त्याच्यामुळे ती आतून चिकटणार नाही। तर या ठिकाणी 12 मिनिटानंतर मी जो कूट बारीक करून घेतलेला आहे तो यामध्ये घालत आहे। पुन्हा एकदा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी एक 5 मिनिटासाठी हे झाकून ठेवणार आहे। गॅस लो फ्लेमवरच मी ठेवलेला आहे। 5 मिनिटानंतर या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि याच्यामध्ये मी आता लिंबू पिळून घेत आहे। लिंबामुळे भेंडी चिकट होत नाही। आणि आता 1 चमचा साखर यामध्ये मी घालत आहे। पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। तर मसाला भेंडी फ्राय तयार आहे। या ठिकाणी मी हे सर्व करून घेत आहे। मसाल्यामुळे भेंडी चवीला खूप छान लागते आणि आता मी वरून कोथिंबीर सर्व करत आहे। चवीला छान लागणारी अशी ही मसाला भेंडी फ्राय जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।